मोर्शी व चांदूर बाजार तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या डोमक गावात प्रशासनाचं प्रचंड दुर्लक्ष असल्यानं गावातील वाहतुकीचा रस्ता व गावाशेजारील असलेला नाला अनेक दिवसांपासून डोमक गावातील नागरिकांच्या समस्येचं कारण बनलं आहे। या ठिकाणी या नाल्यावर संरक्षण भिंत बांधण्याची मागणी घेऊन आपण या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे। तर काय समस्या आहे? जवळपास 15 वर्षापासून या नाल्याच्या भिंतीची समस्या आहे। आता यांनी दाखवलंच आहे की एकदम भिंतीला लागून नाला आहे आणि जेव्हा या नाल्याला 10 किलोमीटरपासून पाणी येते आणि या जेव्हा या भरून येते पावसाळ्याचा तेव्हा हे पूर्ण पाणी या गावात घुसते। गावात घुसल्यावर या लोकांना त्यांच्या तिकडे कुठंतरी स्थलांतरित व्हावं लागते आणि ही समस्या 15 वर्षापासून आहे। वारंवार प्रशासनाला याबाबत माहिती दिली की या इथं काहीतरी एक संरक्षण भिंत बांधा, परंतु कोणत्याही प्रकारची दखल कोणताही अधिकारी इथं आजवर 15 वर्षात आम्ही पाहिला आणि का आला बाबा पाहिला। आम्ही कोणी आमदार येऊ खासदार येऊ इथं आणतो आणि त्यांना दाखवतो, हे पहा हे अशी परिस्थिती आहे, आम्हाला हे करून द्या, पण इथं कोणीही करायला तयार नाही। त्यामुळे आम्ही आता या शेवटला निर्णय घेतला आहे की आता आपण उपोषणच करायचं। उपोषण केल्यानंतर देखील या बाबी निकालात निघाल्या नाही तर आपली काय भूमिका असेल पुढची? मी ग्रामपंचायतचा सदस्य आणि मी वारंवार शासनाला पण पत्र दिलं, साऱ्यांना पण सांगितलं, पण त्यांना कोणीही दखल घेतली नाही आणि याच्यानंतर आमची जर दखल कोणी घेतली नाही तर आम्ही समोरचा जो इशारा आहे ह्या आत्मदहनाचा देणार आहोत। धन्यवाद। नागरिकांनी जो एक पवित्रा घेतला आंदोलनाचा गावाच्या समस्येला निकाली काढण्याकरिता, तर या बाबतीत आपलं काय मत आहे? प्रशासनाला वारंवार पूर्ण माहिती कळवली पण प्रशासन त्या निगरगट्ट आहे आणि अशा समस्या एवढी भयानक समस्या असताना पण शासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे। पण शासनानं याकडे आपलं लक्ष वेधावं यासाठी हा पवित्रा घेतलेला आहे। कारण या पवित्रामुळं तरी शासन आपल्याकडे लक्ष वेधन आणि आपली समस्या निकाली काढेल आहे। कारण की पाणी दुरून येते आणि समस्या भरपूर आहे। कारण की शाळेला जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना खूप त्रास होते आणि मुलांना गाड्या पण तिकडे रोखाव्या लागते, इकडे पण रोखाव्या लागते पाण्याच्यामुळे। नाल्याला जास्त पाणी असल्यामुळे नागरिकांना खूप त्रास होत आहे। शेवटचं गाव असल्यामुळे त्यांचं काही लक्ष नाही आहे, फक्त वोटिंगच्या वेळेस येतात आणि आश्वासन देतात। गावाशेजारील नाल्यावर संरक्षण भिंत टाकून देण्याची मागणी नागरिकांनी अनेक दिवसांपासून केली आहे। त्याचप्रमाणे वाहतुकीचे रस्ते संपूर्णपणे उखडले असल्यानं रस्त्याची फार मोठी समस्या निर्माण झाली आहे। याकरता शासनाला अनेकदा माहिती देऊन सुद्धा दुरुस्ती करण्यात आली नसल्यानं अखेरीस सामाजिक कार्यकर्ते रमाकांत कोंडे यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी या समस्येकडे लक्ष केंद्रित करण्याकरता आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला आहे। नाल्यावर संरक्षण भिंत तसेच चाळण झालेल्या रस्त्याची दुरुस्ती करून देण्याची मागणी या उपोषणकर्त्यांनी केली आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता मोर्शीहून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट।